मनमाडचे लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांनी सांगितले की मी ही जी कामे मनमाड शहरात करत आहे ते तुमच्या उपकारांमुळेच, कारण तुम्ही मला एका डोंगरा एवढ्या माणसाच्या विरोधात मते देऊन निवडून आणले. त्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी अखेरपर्यंत या मनमाडचा विकास करत राहणार, असे स्पष्ट अभिवचन तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी दिले. पुढे बोलताना आमदार कांदे म्हणाले की काही दिवसांपूर्वी तुटलेल्या रेल्वे पुलामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचा प्रचंड त्रास मनमाडसह नांदगावलाही होत होता, म्हणून तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि सर्वांच्या सहकार्याने जलद गतीने हा पूल पूर्ण झाला, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ रिपाई नेते गंगा त्रिभुवन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मनमाडकरांच्या पदरात भरभरून विकासाचे दान टाकत आहे. अण्णा किती करताय, आम्हाला इतक्या विकासाची सवय नाही, असे ते म्हणाले. याच पद्धतीने मनोगत गालिब शेख, मयूर बोरसे, साईनाथ गिडके आदींनी व्यक्त केले. व्यासपीठावर उपस्थित अल्ताफ बाबा खांड, साईनाथ गिडके, राजभाऊ आहिरे, बबलू पाटील, नितीन पांडे, गंगाभाऊ त्रिभुवन, नाना शिंदे, सुनील हांडगे, पोलीस निरीक्षक लांडगे, मयूर बोरसे, फरहान दादा खान, गालिब शेख, अमजद पठाण, योगेश पठाण, आसिफ शेख, सतीश केदारे, लालाभाऊ नागरे, राकेश ललबाणी, इरफान मोमीन, राजाभाऊ पारिक, पिंटू वाघ, उमेश ललबाणी यांनी यावेळी प्रचलित पद्धतीसह हा पूल बंद पडल्याने सर्वाधिक त्रास कोणाला झाला आणि तातडीने पुलाचे काम केल्यानंतर या लोकांना किती आनंद झाला, त्या ट्रक ड्रायव्हर, बस वाहक चालक, टॅक्सी ड्रायव्हर, इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी व्यासपीठावरून दिली होती. यावेळी वाहतुकीसाठी पूर्णसज्ज झालेल्या पुलावर तिरंगी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळे एक मनमाड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मनमाडचे नागरिक उपस्थित होते. हे रेल्वे ओव्हरब्रिजच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रम सुरू असताना येवल्याकडे जाण्यासाठी एक इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आली होती. लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांनी ॲम्ब्युलन्सला कार्यक्रमाच्या मधून जागा उपलब्ध करून देण्याचे सांगितले. ॲम्ब्युलन्स कार्यक्रमातून ॲम्ब्युलन्स जाताना व्हिडिओ आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून बघत आहात. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझर शेख, मनमाड.